बोल. तुम्ही ज्या मुलाचा फोटो पाठवलाय तो आत्ताच आश्रममधून बाईकवर निघालाय. तुम्ही बघत काय बसलाय? जा ना, फॉलो करा ना त्याला. आणि ऐका, मी यायच्या आधी तो मेला नाही पाहिजे. मला बघायचंय त्याला तडफडत मरताना, शेवटचा श्वास घेताना. मला माझ्या डोळ्यांनी बघायचंय. ओके ओके भाऊ. चला या बसा आता. असा आहे आपला भारत, जिथल्या महिला ज्या जुन्या पिढीचे संस्कार जपून नवीन विचारांनी जग जिंकतात. जिथल्या महिला या भारत मातेच्या मातीतली ताकद सगळ्या जगाला दाखवून देतात. जिथल्या महिला आज केवळ देशापुरताच मर्यादित नाहीयेत, ज्या संपूर्ण जगात आपल्या क्षेत्रात पराक्रम गाजवत आहेत. मग त्या आपल्या माई सिंधुताई सपकाळ असतील किंवा डॉक्टर रितू करीढाल, या सगळ्या महिला आज जगासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरल्यात. आपल्या देशांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय की जेव्हा महिला सक्षम होते तेव्हा पूर्ण देश सक्षम होतो. कारण देशाची सीमा ही फक्त जमिनीवर आखलेली नसते, ती तिथपर्यंत असते जिथपर्यंत आपल्या देशाचा जयघोष पोचतो. बोला भारत माता की जय! भारत माता की जय! अरे देव, सर या ना एक मिनिट. या ना प्लीज प्लीज. सॉरी जरा या गडबडीत मी तुमचं स्वागत करायचंच राहून गेला. या ना यार प्लीज प्लीज. आफरीन ये. मुलगी आणि सरांना मी. सर आमच्याकडून तुमचं स्वागत आहे. कसा वाटतोय कार्यक्रम? कसा चाललाय? हे काय प्रश्नच ना. उत्तम, अतिशय उत्तम चाललाय. म्हणजे तुम्ही तुमच्या तारणीताईंचे विचार आणि तुमचं सादरीकरण ह्या दोन्ही गोष्टी अतिशय उत्तम पोचवल्यात. फार मस्त. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बरं, या प्रसंगी मला अजून एका व्यक्तीचं कौतुक करायचं आहे. जी व्यक्ती अतिशय मनापासून काम करते पण त्याचं श्रेय अजिबात घेत नाही. आणि कौतुक तर अगदीच लांब. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती आपल्यामधलीच एक आहे. तुम्हाला माहिती आहे का ती व्यक्ती कोण आहे? ती व्यक्ती आहे तारिणी. तारणीचं आमच्याकडून कौतुक. तारणी हे घे. सर मान्य तारणी, तुला तुझं कौतुक आवडत नाही पण आम्हाला तुझं कौतुक करायला फार आवडतं. कारण तू सुद्धा फार मोठं काम करतेस. बघ, देशासाठी बॉर्डरवर लढणाऱ्या मुली असो किंवा देशाकरता वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मुली असो, त्या जेवढं मोठं कार्य करतायत ना तितकंच मोठं कार्य तू सुद्धा करतेस. अगं, देशाची भावी पिढी तू घडवतेस. आजकालची तरुण पिढी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादित करते. याचं कारण तुला माहिती आहे? कारण त्यांची जडणघडण अतिशय उत्तम पद्धतीने होते. त्यांचे पालक त्यांच्यावर उत्तम संस्कार करतायत, त्यांची उत्तम काळजी घेत आहेत. पण दुर्दैवाने ज्या मुलांच्या डोक्यावरचं हे पालकांचं छत्र हरवलंय त्या मुलांचं काय? त्या मुलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम तू करतेस. त्यांच्याकरता काबाड कष्ट तू करतेस. तू सुद्धा देशाकरता तेवढंच मोठं योगदान करतेस. उद्या यांच्यापैकी कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी पायलट होईल, कोणी सैन्यात सुद्धा भरती होईल आणि देशाचं नाव मोठं करेल. आणि याचं संपूर्ण श्रेय फक्त आणि फक्त तारिणी तुलाच आहे. फक्त तुला. सर असं का बोलताय? हे माझं कर्तव्य आहे आणि ही माझ्या एकटीची नाही, आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. ही मुलं आपल्या देशाचं भविष्य आहेत.
त्यांच्या स्वप्नांना पंख देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यात आता कोणीही एकटं नाहीये, कारण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे टाटा कॅपिटल. आज टाटा कॅपिटल अनेक मुलांच्या स्वप्नांना बळ देते. आर्थिक अडचणी आहेत म्हणून कोणाची स्वप्न पुरी होऊ नयेत असं नाही व्हायला पाहिजे, म्हणून ते सगळ्या मुलांच्या पाठीमागे आधारस्तंभ म्हणून उभे राहत आहेत. प्रत्येक गल्लीत एक चॅम्पियन आहे आणि त्या चॅम्पियनला जग जिंकण्यासाठी मदत करते टाटा कॅपिटल. त्यामुळे आता स्वप्न फक्त बघायची नाहीत, ती जगायची. अगं तारिणी, केदार कुठे आहे? मला त्याचंही कौतुक करायचंय. सर तो ऍक्च्युली बाहेर गेलाय, येतच असेल थोड्या वेळात. मी बघते. फातिमा, आपण सगळ्या मुलांचा सत्कार करणार आहोत, तर असेच शांत बसा, कळलं? ये बाळा ये ये. थँक्यू. बस. अरे बापरे. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? मी कामत काकांना फोन करू का? नाही नाही, काही गरज नाही. हे घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. बरं वाटतंय का आता? हा, दया काका, काय झालंय? युवराजचा राग अजूनही गेलेला नाहीये ना? मला मान्य आहे, युवराजला खूप राग येतो. जेव्हा त्याला पायघड्या घालायला लावल्या होत्या तेव्हा त्याला माझाही खूप राग आला होता, पण तो राग हळूहळू शांत झाला. आणि मला आणि तुम्हालाही माहिती आहे, युवराजचा राग शांत होतो, फक्त त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. दया काका, आणखी किती वेळ द्यायचा त्याला? हा, लहान आहे म्हणून आपण आतापर्यंत कोणतीही गोष्ट त्या मनाविरुद्ध कधीही केलेली नाही. पण म्हणूनच आज हे एक सत्य मनाविरुद्ध स्वीकारावं लागतंय त्याला. म्हणून कसा वागतोय तो? बघतेस ना तू कसा वागतोय?